बागेश्वर बाबांनी नागपूरमधील कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय। त्यावर सुद्धा नुकतंच आता राऊत बोलल्याचं आपण पाहिलं। छत्रपती शिवाजी महाराज हे रामदास स्वामी यांचे शिष्य होते असं ते म्हणाले। तर शिवाजी महाराजांनी मुकुट काढून रामदास स्वामींकडे ठेवला आणि राजपाट तुम्ही सांभाळा, आपल्याला आता आराम करायची इच्छा असल्याचं छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामींना म्हणाले। असं धक्कादायक वक्तव्य बागेश्वर बाबांनी केलंय आणि यावरच टीका करताना राऊतांनी नुकताच सुद्धा उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं। छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयाँ लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो आप, ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं, अब हम आराम चाहते हैं, अब हम कुछ दिन कुछ करना नहीं चाहते। मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, ठीक है, हमें स्वीकार है, लेकिन एक बात हम कहना चाह रहे, आप हमारे कौन हो? बोले हम आपके शिष्य हैं। तो वो हम कौन हैं? बोले आप गुरु हो। तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है? बोले जो गुरु आज्ञा करे वो शिष्य का कर्तव्य है। तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा, बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है। आणि बागेश्वर बाबांच्या याच विधानाचे, याच वक्तव्याचे पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे। बागेश्वर बाबाच्या तोंडून चुकीचा इतिहास वदवून घेतला। चुकीचा इतिहास महाराष्ट्रात कधीही खपवून घेणार नाही, राष्ट्रवारचे नेते अमोल मिटकरींनी अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। बागेश्वर बाबाला बोंदूखरांसोबत ट्रीटमेंटला पाठवायला हवं असल्याचं सुद्धा मिटकरींनी विधान केलंय। बाहेरच्या उपऱ्यांनी छत्रपतींवर बोलावं ही एक नवी चाल असल्याचं सुद्धा मिटकरींनी म्हटलेलं आहे। पाहूया, एक्सपोज केली आहे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी। आपण पाहूया, बागेश्वर धामचा भोंदू बाबा धीरेंद्र शास्त्रीच्या तोंडून वदवून घेतलेला चुकीचा इतिहास महाराष्ट्र खपवून घेणार नाही। बाहेरच्या उपऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये यावं आणि छत्रपतींवर बोलावं ही एक नवीन चाल तमाम शिवप्रेमींनी लक्षात घ्यायला हवी। शिवरायांनी निर्माण केलेलं स्वराज्य कुणाच्या झोळीत समर्पित करण्याइतकं बोलायची हिंमत अशा मूर्खांमध्ये येते कुठून, हा खरा प्रश्न। तुका म्हणे ऐशा नरा, मोजूनी माराव्या पैंजारा। दरम्यान बागेश्वर बाबांच्या विधानावरून संदीप देशपांडे आणि आरपीआयच्या सचिन खरातांनी सुद्धा टीका केली आहे। पाहूया, कोण हा बागेश्वर महाराज? कोण? काय इतिहास तज्ञ आहे? कोण आहे? त्याला काय अक्कल आहे? आणि अक्कल नसलेल्या लोकांच्या बद्दल आपण का चर्चा करतोय? त्याचा काय ऐतिहासिक काही त्याच्यावर डिग्री आहे का? त्याचा अभ्यास आहे काय आहे त्या बागेश्वर महाराजाचं? आणि तो काही बोलतो आणि त्याच्यावर आपण चर्चा करायची? मला असं वाटतं आपण स्वतःहून विचार केला पाहिजे की बोलणारी व्यक्ती सुज्ञ आहे की नाहीये। एखादा रस्त्यावरचा वेडा काहीतरी बोलतोय आणि त्याच्यावर आपण पत्रकार परिषदेमध्ये चर्चा करतोय, मला वाटतं ते योग्य ठरणार नाही। बागेश्वर बाबा अत्यंत चुकीचे विधाने करत आहे, हे अत्यंत खेदाची बाब आहे। आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा चुकीची विधानं आणि दादागिरी केल्याचं स्पष्टपणे दिसत आहे, तरी सुद्धा त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही। रिपब्लिकन पार्टीमध्ये खरात पक्षातर्फे आम्ही महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपणास मागणी करत आहे की बागेश्वर बाबा आणि आमदार संजय गायकवाड यांच्या मुसक्या आवळा, त्यांना तात्काळ अटक करा, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा आणि त्यांचा कडलोट सुद्धा करावा, अशी सुद्धा मागणी आम्ही आपणास करत आहोत।